की डिस्ट्रॅक्शन काय असतं. व्हॉट इज डिस्ट्रॅक्शन? डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर घेऊन जाणारी गोष्ट. तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर घेऊन जाणाऱ्या गोष्टीला डिस्ट्रॅक्शन असं म्हणतात. तुम्ही अभ्यासाला बसलात की ते अभ्यास डोक्यात जातच नाही, दुसरंच कधी डोक्यात जातं. दॅट इज कॉल्ड एज डिस्ट्रॅक्शन. तुम्ही कमिटमेंट काय करताय? आज रात्री उशीर झाला, आज काल अभ्यास झाला नाही, थोडासा टाइमपास झाला, तो भरून काढायचा असतो. कारण यू आर कमिटेड, यू आर कमिटमेंट. आज माझी झोप झाली नाही, दीज आर नॉट आन्सर्स. हे उत्तरं नाही आहेत. आणि मी म्हणाला असतो की मी रात्री थकलोय, आता मी करू शकत नाही, तर या लेकराचा हात कोणी वाचू शकलं नसतं, कोणीच वाचू शकलं नसतं. म्हण आय एम अ डॉक्टर, आय एम कमिटेड टू माय पेशंट. यू आर अ स्टुडंट, यू आर कमिटेड टू युअर बुक्स अँड रीडिंग अँड स्टडी. हे ज्याला कळालं ते जगातली मोठी माणसं झाली, ज्याला कळालं नाही ते मला माहीत नाही काय झाली, ते पण ज्यांना कळालं ती पक्की मोठी माणसं झाली. आणि दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू गाईज. म्हणून तुम्ही कमिटमेंट अशी घ्या. कशी घ्या? की यू आर कमिटेड टू स्टडी. मला हेच कळत नाही की मुलांनी अभ्यास नाही तर काय करायचं. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडला मी तुमच्याकडे असताना की शाळेत जायचं ना अभ्यास नाही तर काय करायचं, म्हणजे काय करायचं काय. म्हणजे मला पडलेला खूप मोठा प्रश्न होता. आणि म्हणून मी पुस्तकं पाठ करायचो, कारण अभ्यासाशिवाय मला काही करायचंच नसतं, म्हणजे काय नव्हतंच करायला. तुमच्याकडे काय करायला मला ते तरी सांगा एकदा, म्हणजे मला कळावं. म्हणजे मला हे कळत नाही की मुलांना अभ्यासापलीकडे करायचं काय असतं, कारण मला माहीत नाही आहे. म्हणजे काय असेल तर सांगा, पुढच्या भाषणात मी ते सांगतो हे करा. आहे काय? नाही आहे. मग यू आर मीन फॉर द स्टडी, सो कमिटमेंट इज युअर स्टडी. आणि ज्या ज्या लोकांना कळलं की दिस इज माय कमिटमेंट, त्यांना काही अडचण येत नाही. नंबर 2, कमिटमेंट संपली. त्यांनी सांगत होते सातत्य. कुठलीही गोष्ट आहे ना एका दिवसात होत नाही. एका दिवसात होत नाही. बघा, आज अभ्यास केला आणि उद्या अभ्यास नाही केला, जमत नाही. दररोज अभ्यास करायचा, फिक्स करून करायचा, ठरवून करायचा. तुम्ही कन्सर्न असणे, यू शुड बी ऑलवेज कन्सर्न ऑर स्टडी. ज्या ज्या लोकांना कमिटमेंट आणि कन्सर्न हा शब्द कळाला त्याला कॉन्फिडन्स हा शब्द येतो. पुन्हा एकदा ऐका. ज्याला कमिटमेंट हा शब्द कळतो, जो कन्सर्न अबाउट हिज स्टडी असतो, त्याला आपोआप कॉन्फिडन्स हा शब्द त्याच्या मनात तयार होतो. कन्सर्न राहायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं असतं. कधी पण अभ्यास करताना तुम्ही काय करता माहित आहे? एक्झाम आली, आत्ता माझ्यावर प्रेशर आलं, पानं उलटता नाके 9. असे लेकरं आयुष्यात यशस्वी होत नाहीत. खूप ब्लंट स्टेटमेंट करतो मी, पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला डे 1 पासून अभ्यासाला सुरू करा. डे 1. आणि अभ्यास कमी करा, अभ्यास जास्त करू नका, पण दररोज करा. सातत्य इम्पॉर्टंट आहे. जगामध्ये मी खूप मोठी माणसं पाहिली, खूप मोठी माणसं ज्यांच्याकडे असं आकाशाकडे बघायला लागतं ना, अशी माणसं मी आयुष्यात पाहिली. आणि त्यांच्या खोलात गेलो तेव्हा कळलं या माणसांच्या आयुष्यामध्ये सातत्य आहे. ते जे करतात ना, डॉक्टर विठ्ठल लहाने एक त्या विषयात काम करणारा एक मोठा डॉक्टर झाला असं लोक म्हणतात. मी लहानेच आहे. का माहिती आहे का? त्याचं कारण आहे की मी ते काम मी दररोज 3 सर्जरी मोफत करतो. दररोज. ओके. या घटनेला 15 वर्ष पूर्ण झालेत. 15 वर्ष. लातूरमध्ये आम्ही 19 इयर्स मला झालेत लातूरमध्ये, त्यातली गेली 15 वर्ष दररोज 3 ऑपरेशन मी मोफत करतो. दररोज. मी साधारणपणे दररोज 13 सर्जरी करतो, पण त्यातल्या 3 सर्जरी दररोज मोफत करतो. दररोज मोफत करतो. काय होतं, ह्या सातत्यानं आपलं काम वाढतं. मी जर एका वर्षी सर्जरी केल्या असत्या मोफत आणि सोडून दिलं असतं, तर आज जे रेकॉर्ड विठ्ठल लहानेच्या नावावर आहे, हे रेकॉर्ड तयार झालं नसतं. हे रेकॉर्ड तयार करण्यासाठी सातत्य लागतं. तुम्हाला जर तुमचं रेकॉर्ड तयार करायचंय, सातत्य पाहिजे. फिक्स करा अभ्यास. फार अभ्यास करू नका. माझ्या मुलाचं उदाहरण मी सगळ्यांना देत असून तुम्हालाही सांगेन. माझा मुलगा आता BJ मेडिकल कॉलेज, ससून हॉस्पिटल पुण्यामध्ये MBBS फायनलला आहे.
तो शाहूला होता आणि तोच सरांचा विद्यार्थी आहे, मोटेगावकर सरांचा विद्यार्थी आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या मुलाला काही गोष्टी येत नव्हत्या. पी ब्लॉक, सर्क्युलर मोशन येत नव्हतं. तर तो म्हणाला, पप्पा हे बेस्ट जर कोणी पी ब्लॉक शिकवतं ना, त्यांनी केलेला अभ्यास हे मोटेगावकर शिकवतात, तुमचे ते मित्र आहेत आणि त्यांच्याकडे मला जायचं. तुम्हाला सांगतो हा किती ग्रेट माणूस आहे. या माणसाने माझ्या मुलाला रात्री ट्युशन संपल्यानंतर, कारण तो टॉपिक शिकवायचा होता जो की तुमच्याकडे शिकवून झाला होता, बिचाऱ्याने घरी शिकवलं, त्यांच्या घरी नेऊन शिकवलं. आणि मी प्रसादचं उदाहरण एवढ्यासाठी देत होतो की त्याची एक स्टडी करायची स्टाईल होती. शाहूला होता, सकाळचे 7 ते संध्याकाळी 7 कॉलेज हे सगळ्यांना मला माहिती आहे. ट्युशन नव्हती, पण फक्त 45 मिनिट त्याला मिळायचे, जाणं येणं सगळं मिळून. आम्ही त्याला 10 वाजता रात्री झोपवायचो आणि पहाटे 5:45ला उठवायचो. एवढं काम बाप आणि माय म्हणून आम्ही करायचो, बाकी आम्ही काय करायचो नाही. पण त्यांनी ना कंप्लीट 18 महिने मिळायचे, 11वी 12वी मिळून 18 महिने मिळतात तुम्हाला नीटसाठी. त्या 18 महिन्यामध्ये म्हणजे बोर्डपर्यंत, बोर्डनंतर 2 महिने तुम्हाला सुट्टी मिळते, फक्त 45 मिनिटं अभ्यास करायचा. 45 मिनिटं दररोज, 45 मिनिट. पण 44 मिनिटं कधीच नाही केला. 45 म्हणजे 45, दॅट इज कॉल्ड कमिटमेंट, सातत्य. तुम्हाला पुढे सांगतो, त्याचं जेव्हा म्हणजे तुमची एक्झाम संपली बोर्डची, PL प्रिपरेटरी लिव्ह मिळाल्या, तर तो ना ठरवून अभ्यास करायचा. 3 तासाचे ब्रेक घ्यायचा, 3 तासाचे ब्रेक, 3 तासांनी ब्रेक. तर समजा कधी कधी मला खूप घाई आहे आणि मी सोबत जेवण करायचो, तर तो म्हणाय, जर कधी 2 तास 50 मिनिटे झालीत आणि 10च मिनिटं राहिलीत आणि मी जर त्याला इशारा केला, डिस्टर्ब करत नव्हतो पण इशारा केला की आज जरा लवकर जेवून मला जायचं ओपडीमध्ये, तो उठायचा नाही. हाईट म्हणजे एक दिवस फक्त 1 मिनिट राहिला होता, 1 मिनिट राहिला होता. 2 तास 59 मिनिटे झाली होती आणि मला खूपच घाई होती. मी त्याला थोडा इशारा केला की आपण प्रसाद आता जेवण करून घेऊ. त्याने माझ्याकडे पाहिलं पण नाही. तो 1 मिनिट जेव्हा पूर्ण झाला तेव्हाच बाप्पा उठला. दिस इज कॉल्ड एज अ कमिटमेंट बॉयज. तुम्हाला मी सांगतोय मुलांनो, ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. अभ्यास करायचा ना तर देर इज नो अदर डिस्ट्रॅक्शन्स. एक पण जगामध्ये तुमचा डिस्ट्रॅक्शन नाही आला पाहिजे, एक पण. नंबर 2, सातत्यानं अभ्यास करताना विषयाची सांगड घालणं जमलं पाहिजे. म्हणजे काय विषय सांगड घालायची म्हणजे नेमकं काय करायचं? काही लेकरांना केमिस्ट्री आवड जातं, मोटेगावकर सरांमुळे सोपं होतं. काही लोकांना फिजिक्स आवड जातं, काही कमी प्रमाणात लोकांना बायोलॉजी अवघड जातं. सगळ्यांना अवघड बायोलॉजी जात नाही. त्याच्यामुळे हे दोघं जण नशिबान आहेत, IIB वाले. पण तुम्हाला मी काय सांगतो आता, सांगड कशी घालायची जरा बारकाय नाही का? हे मला असं कळत नव्हतं, हे प्रसादने मला सांगितलं. पप्पा म्हटला, मी बायोलॉजीचा एवढा अभ्यास करणार आहे की बायोलॉजीमध्ये मी 100% मार्क घेणार आहे. ऐकलं का तुम्ही? 100%. थोडंसं मला पटलं नाही. मी त्याला म्हणालो का? कारण म्हणे पप्पा माझे केमिस्ट्रीमध्ये काय मार्क पक्के कटणार आहेत आणि फिजिक्समध्ये पण काय मार्क पक्के कटणार आहेत. लेकरांना सांगणं कशी घालता येते हे तुम्हाला कळलं पाहिजे. एखादा जर विषय थोडा अवघड जात असेल, पण मला बायोलॉजी खूप छान येते पप्पा, मी 100% मार्क घेतो. मी नाही म्हणणारा बाप नाही आहे. आणि माझं लेकरू पण तुम्हाला सांगतो, बापाने छातीवर हात एवढं चांगलं लेकरू आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर माझा 110% विश्वास आहे. तो म्हणतो इज राईट. हो ठीक आहे म्हणालो मी. आणि तुम्हाला सगळ्या लेकरांना सांगतो मी, त्यांना 11वी 12वी नीट होती, पण नेमकी 12वीची एक्झाम बोर्डची संपली, बोर्ड एक्झाम संपली आणि नीट संपून CET आली 2 महिन्यामध्ये. तेव्हा खूप लेकरं डिस्टर्ब झाले, प्रचंड डिस्टर्ब झाले. आम्ही पालक म्हणून खूप लोकांकडे गेलो, पण समाव ते नीटची काही नीट राहिली नाही. 1.5 वर्ष नीट शिकल्यानंतर पुन्हा लेकरांना CET द्यावं लागली. तो डिस्टर्ब झाला. मी म्हणलं आता रे आता काय करायचं, एक्झाम तुझं पॅटर्न सगळं बदललं. नाही म्हणला पप्पा, तरी पण बायोलॉजीमध्ये मी 100% घेतो. काय करावं? तुम्हाला सांगतो मुलांनो, का तर मला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 2-3 मार्क माझे कटणार आहेत. आणि म्हणून एखादा चांगला विषय येतोय ना त्याच्यावर फुल कॉन्सन्ट्रेट करायचं. हा त्यानं सांगितलेलं नॅक आहे, तुम्ही पण ही नॅक अप्लाय करा. आणि तुम्हाला सांगतो त्याची नीट एक्झाम झाली. एक्झाम सेंटरचा तो बाहेर आला आणि त्याने मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100%. तिथून फोन केला. मी काय घ्यायला गेलो नव्हतो, सोडायला गेलो नव्हतो, असा बापच नाही जायला. मी त्याचं MBS ॲडमिशन घ्यायला पण मी गेलो नव्हतो. पण तुम्हाला सांगतो मुलांनो, त्याची आन्सर की आली ते जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही आहे. ती आन्सर की आली
आणि आन्सर की आल्यानंतर त्याचा 1 मार्क गेला, 99 झाले. तो कॉलेजमध्ये गेला आणि कॉलेजमध्ये रडतच घरी आला. म्हणलं का? म्हणे पप्पा 1 मार्क माझा गेला. म्हणलं जाऊ दे ना, म्हणजे तुला बेस्टमधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं, काय गरज आहे, एवढ्या पहिल्या याच्यामध्ये मेरिटमध्ये तू आहेस, काहीच अडचण नाही आहे. नाही पप्पा म्हणे माझ्याकडे 12 प्रूफ आहेत, 12 की माझा आन्सर बरोबर आहे. अरे म्हणलं 1 मार्क प्रसाद जाऊ दे. नाही म्हणला, मला फक्त कॉलेजमध्ये तुम्ही फोन करा, मला कॉलेजमध्ये जाऊन कंप्लेंट करायची, कंप्लेंट ते काहीतरी युनिव्हर्सिटीला कुठं बोर्डाला कंप्लेंट करायची मला. म्हणलं मी नाही फोन करणार, तू तुझा 1 मार्कासाठी पप्पा काही फोन करणार नाही. तुम्हाला हाईट सांगतो मला, तो कॉलेजमध्ये गेला, जाधव सरांना भेटला, दुरकर मॅडमला भेटला आणि ते रीतसर त्यांनी आपल्या डायरेक्टर ऑफिसमध्ये कंप्लेंट केली. त्याच्या कंप्लेंटवरती एक कमिटी बसली, 12 लोकांची कमिटी बसली आणि त्या 12 लोकांनी सांगितलं की त्याचंच बरोबर आहे आणि त्याला पुन्हा 100 मार्क पडले.